പാപശാപനാശക വീണ്ടെടുത്ത നിഞ്ജനത്തിനാത്മനായക കണ്ണു കണ്ടിട്ടില്ല വിണ്ണിൽ പാപിരൂപങ്ങൾ കേൾപ്പതില്ല സ്വർഗസീയോനിമ്പനാദങ്ങൾ ഒന്നു ഞാനറിയുന്നേതൻ വാസമോർക്കുമ്പോൾ മന്നിടം മറന്നു ഗാനമന്നു പാടുമേ ഒന്നു ഞാനറിയുന്നേതൻ വാസമോർക്കുമ്പോൾ മന്നിടം മറന്നു ഗാനമന്നു പാടുമേ യേശുനായക പാപശാപനാശക വീണ്ടെടുത്ത നിഞ്ജനത്തിനാത്മനായക യേശുനായക പാപശാപനാശക വീണ്ടെടുത്ത നിഞ്ജനത്തിനാത്മനായക. വലിയവനായ ദൈവത്തിൻ്റെ നാമത്തിന് മഹത്വമുണ്ടാകട്ടെ. परमेश्वर का नाम को महिमा हो जाए. आज हमें सुनाने के लिए परमेश्वर दिया हुआ वचन 2 तीमोथी 2 अध्याय का 22वां वचन हम पढ़ेंगे. 2 तीमोथी 2 अध्याय का 22. 2 തീമോത്തിയോസ് 2 അധ്യായത്തിന്റെ 22 വചനം നമ്മൾ വായിക്കും. യൗവന മോഹങ്ങളെ വിട്ടോടി നീതിയും വിശ്വാസവും സ്നേഹവും ശുദ്ധ ഹൃദയത്തോട് കർത്താവിനെ വിളിച്ചപേക്ഷിക്കുന്ന എല്ലാവരോടും സമാധാനവും ആചരിക്കുക. ബസ് ഹിന്ദി में पढ़ सकते हैं. हाँ, जवानी की अभिलाषाओं से भाग और जो शुद्ध मन से प्रभु का नाम लेता है उनके साथ धर्म और विश्वास और प्रेम और मेल मिलाप का पीछा कर. हालेलुया. परमेश्वर हमें बोल रहा है जवानी का मोह से हमें भागना मांगते करके लिखा है. भागकर किधर जाना है? जवानी में जो आने वाला मोह छोड़कर हमें परमेश्वर के पास पहुंचना है. और उधर लिखा है विश्वास और प्यार और शुद्ध हृदय से परमेश्वर को पुकारने वाला सभी लोगों से मेल मिलाप से एक होकर बैठने के लिए परमेश्वर बोल रहे. तो परमेश्वर के ऊपर विश्वास करने वाला, धार्मिक लोगों के ऊपर और शुद्ध मन वाला लोगों के साथ क्या करने का? मेल मिलाप से रहना मांगते. हमारा मेल मिलाप किससे है? परमेश्वर आज पूछ रहा है. നമ്മൾ ആരോടാണ് സമാധാനമായിരിക്കുന്നത്? ആരോട് ചേർന്നാണ് നാം ഇരിക്കുന്നത്? കിസ്സെ ഹം നിക്കट बैठ रहा है. पर जवानी मोह रखकर गलत प्रवृत्ति में डूबकर जीने वाला लोगों के साथ है क्या? യൗവന മോഹങ്ങളിൽ കുടുങ്ങിക്കിടന്നുകൊണ്ട് പാപത്തിന്റെ അടിമത്തത്തിൽ കിടക്കുന്ന ജനങ്ങളോടൊത്താണോ നാം ജീവിക്കുന്നത്? അതോ ദൈവത്തിൻ്റെ നീതിയിലും വിശ്വാസത്തിലും സ്നേഹത്തിലും ശുദ്ധ മനസാക്ഷിയിലും ജീവിക്കുന്ന മക്കളോട് ചേർന്നാണോ നാം ജീവിക്കുന്നത്? ഹല്ലേലൂയ. परमेश्वर बोलते तुम किसके साथ संबंध रखते हैं? हमारा जिस व्यक्ति के साथ जिस लोगों के साथ हम संबंध रखते हैं उसी के हिसाब से परमेश्वर हमारा निकट आएगा, नहीं तो परमेश्वर हमारा दूर चले जाएगा. हालेलुया. हम पापियों के साथ संबंध रखेगा तो परमेश्वर हमारा निकट नहीं आएगा.
परमेश्वर हमारा दूर चले जाएगा. നമ്മൾ പാപികളോടും ദൈവമില്ലാത്തവരോടും ശുദ്ധ മനസാക്ഷിയില്ലാത്തവരോടും നീതിയില്ലാത്തവരോടും ദൈവവിശ്വാസമില്ലാത്തവരോടും വചനമില്ലാത്തവരോടും നാം ഇടപഴകി ജീവിക്കുന്നെങ്കിൽ ദൈവം നമ്മളിൽ നിന്ന് ദൂരെയായി പോകും. ദൈവം അതുകൊണ്ട് പറയാണ്, ഞാൻ നിങ്ങളുടെ അടുത്തിരിക്കണമെങ്കിൽ, ഞാനുമായി നിങ്ങൾക്ക് ബന്ധം വേണമെങ്കിൽ നിങ്ങൾ എന്ത് ചെയ്യണം? നാം ഓരോരുത്തരും യൗവന മോഹങ്ങളെ വിട്ടോടി ഇപ്രകാരം വിശുദ്ധിയുടെ ജീവിതം നയിക്കണം. परमेश्वर हमारा निकट बैठने के लिए हमारा जवानी में हम कैसा जिया उसी तरह हम अभी भी नहीं जीने का है. और हमारा जीवन और पवित्रता में बढ़ना मांगते करके लिखा है. एक एक दिन हम परमेश्वर के बारे में सुनने का समय है, परमेश्वर का वचन सुनने का समय है. हमारा सभी इस दुनिया का मोह को छोड़कर परमेश्वर के पास जाना मांगते हैं. हमें इधर से बोल रहे तुम यबानी का मोह को छोड़कर भाग जाओ करके लिखा है. उधर भागना मांगते. और उत्पत्ति पुस्तक में 12वीं अध्याय में पहले वचन से हम देखेगा तो उधर अब्राहम को परमेश्वर बोलते हैं तुम ये कुछ छोड़कर मेरे पीछे हो जाओ करके बोल रहा है. അബ്രഹാം को बोला, യഹോവ അബ്രഹാമിനോട് അരുളിച്ചതെന്തെന്നാൽ, നീ നിന്റെ ദേശത്തെയും ചാർച്ചക്കാരെയും മൃദുഭവനത്തെയും വിട്ട് പുറപ്പെട്ട് ഞാൻ നിന്നെ കാണിപ്പാനിരിക്കുന്ന ദേശത്തേക്ക് പോക. ഞാൻ നിന്നെ വലിയൊരു ജാതിയാക്കും. बस हिंदी में जरा पढ़ सकते हैं? उत्पत्ति का कौन सा? 12 का पहले वचन से. हाँ. यहोवा ने अब्राम से कहा, अपने देश और अपनी जन्मभूमि और अपने पिता के घर को छोड़कर उस देश में चला जा जो मैं तुझे दिखलाऊंगा. नीचे. और मैं तुझसे एक बड़ी जाति बनाऊंगा और तुझे आशीष दूंगा और तेरा नाम बड़ा करूंगा और तू आशीष का मूल होगा. बस हालेलुया. परमेश्वर अब्राहम को बोल रहे तू तेरा घराने को छोड़कर, तुम्हारा देश को छोड़कर, तुम्हारा संपत्ति को छोड़कर मैं जो दिखाने वाला है उस जगह में भाग जा. तू छोड़कर चले आ करके बोल रहे. तो परमेश्वर क्या बोल रहे? तू ऐसा करेगा तो मैं तुम्हें अनुग्रह करेगा, तुम्हारा नाम को बढ़ा देगा. और लिखा है तू सभी को अनुग्रह बन जाएगा. और तुम्हें जो अनुग्रह करता है उसको भी तू अनुग्रह बन जाएगा. और बहुत कुछ वादा परमेश्वर उधर अब्राहम से बोल रहा है. क्या करेगा तो तुम्हें आशीष मिलेगा, अनुग्रह मिलेगा. तुम्हारा बाप को छोड़ना मांगते हैं, तुम्हारा बिजनेस छोड़ना, बाप का बिजनेस के साथ तुम जो बिजनेस कर रहे उस बिजनेस को छोड़ो और बाप का देश को छोड़ो और बाप का घर को छोड़ो और संपत्ति को छोड़ो, तुम्हारा सगा संबंधी लोगों को छोड़ो, तो मैं ये आशीष पूरा तुम्हें देगा. हालेलुया. बहुत कुछ छोड़कर आएगा तो तुम मेरे निकट आएगा तो सब कुछ छोड़कर तुम मेरे पास आएगा तो मेरा कहना मानेगा तो मैं तुम्हें आशीषित करेगा करके बोल रहा है. और क्या बोला? और നീ അബ്രഹാമിനോട് പറഞ്ഞതുപോലെ വിട്ടുപോരുക. നമ്മൾ വിട്ടുപോരാൻ തയ്യാറല്ല, നമ്മളെല്ലാം അടുക്കി പിടിച്ചു പോരാൻ തയ്യാറാണ്. ഹല്ലേലൂയ. सब कुछ साथ में रहकर हम जाने के लिए तैयार है. हम कुछ भी छोड़ने के लिए तैयार नहीं. इसके वजह से हमें आशीष नहीं मिल रहे.
हम परमेश्वर कहा वैसा छोड़ कर निकल आएगा तो हम कहां से क्या बन जाएगा। ये परमेश्वर का वादा है। ये परमेश्वर बोलेगा तो वैसा ही करने वाला परमेश्वर है। वादा तोड़ने वाला परमेश्वर नहीं है। उस परमेश्वर का वादा के अनुसार उसी में विश्वास कर कर हम आगे बढ़ेगा तो हमारा जीवन सफलता में बदल डालेगा परमेश्वर। सब कुछ छोड़कर आएगा तो तुम्हें सब कुछ मिलेगा। तू अभी तुम्हारे हाथ में जो पकड़ कर रखा है वो सब कुछ छोड़ कर आएगा तो मेरे द्वारा तुम आशीषित होएगा। हालेलुया। परमेश्वर के द्वारा आशीषित होने के लिए हम चिंता कर रहे तो हमें इस दुनिया का बहुत कुछ चीज को छोड़ना पड़ेगा। അബ്രഹാമിനെ ദൈവം എവിടെ നിന്ന് വിടുവിച്ച് അനുഗ്രഹിച്ചു നോക്കിക്കേ। യോശുവയുടെ പുസ്തകം ഒന്ന് വായിച്ചു നോക്കിക്കേ। योशुआ का पुस्तक 24 का 2 जरा पढ़ेंगे। योशुआ 24 का 2। അപ്പോൾ യോശുവ സർവ്വജനത്തോടും പറഞ്ഞതെന്തെന്നാൽ ഇസ്രായേലിന്റെ ദൈവമായ യഹോവ ഇപ്രകാരം അരുളിച്ചെയ്യുന്നു, നിങ്ങളുടെ പിതാക്കന്മാരായ അബ്രഹാമിന്റെയും നാഹോരിന്റെയും പിതാവായ തേരഹ് പണ്ട് നദിക്കരെ പാർത്ത് അന്യദൈവങ്ങളെ സേവിച്ചു പോന്നു. എന്നാൽ ഞാൻ നിങ്ങളുടെ പിതാവായ അബ്രഹാമിനെ നദിക്ക് അക്കരെ നിന്ന് കൊണ്ടുവന്ന് കനാൻ ദേശത്തൊക്കെയും സഞ്ചരിപ്പിച്ച് അവന്റെ സന്തതിയെ വർദ്ധിപ്പിക്കുകയും അവന് ഇസ്ഹാക്കിനെ കൊടുക്കുകയും ചെയ്തു. हालेलुया। हिंदी में पढ़िए। योशुआ का 24 का 2। 34 का 2। 24 परमेश्वर यहोवा इस प्रकार कहता है कि प्राचीन काल में इब्राहिम और नाहोर का पिता तेरह आदि तुम्हारे पुरखा पारत महानंद के उस पार रहते हुए दूसरे देवताओं की उपासना करते थे। तू किधर से परमेश्वर ने बुलाया उस अब्राहम को? अब्राहम को बोल रहे अन्य देवता के पास से तुम बाहर हो जाओ। तू उधर रहेगा तो तू मुझे जैसा आराधना करने का है वैसा तुम्हें आराधना नहीं कर सकेगा। इसके लिए तुम उधर से निकल जाना मांगते करके बोल रहा है। तुम्हारा बाप तो अब्राहम का बाप विग्रहों को बनाकर भेजने वाला बिजनेस करने वाला व्यक्ति था तेरह। तो उस तेरह को मदद करने के लिए अब्राहम जाता था। तो उस अब्राहम को परमेश्वर बुला दिया। तो इसके लिए बोला तुम्हारा बाप को छोड़ो, तेरा बाप का बिजनेस को छोड़ो, फिर मैं जिधर तुम्हें दिखाते उधर तुम्हें आना पड़ेगा करके लिखा है। तो उसका 12 का उत्पत्ति का 12 का 2 और 3 पढ़ेगा तो 12 का 2 और 3 पढ़ेगा तो अपने को मालूम पड़ता है ഞാൻ നിന്നെ വലിയൊരു ജാതിയാക്കും. परमेश्वर 7 प्रोमिसेस अब्राहम को दे रहा है। परमेश्वर 7 प्रोमिस परमेश्वर को दे रहा अब्राहम को दे रहा है। और उसका 4 पढ़िए तेरा। അബ്രഹാം പുറപ്പെട്ടു, ലോത്തും അവനോട് കൂടെ പോയി. ഹാരാനിൽ നിന്ന് പുറപ്പെടുമ്പോൾ അബ്രഹാമിന് 75 വയസ്സായിരുന്നു. हिंदी में पढ़िए 12 का 4। फिर बचे हुए रुपाइयों में से बासन के राजा उत्पत्ति 12 का 4। अब्राहम चला और
तूल भी उसके संग चला। और जब अब्राहम हाराना देश में निकला, उस समय वह 75 वर्ष का था। बस। उत्पत्ति 19 का 17 पढ़िए। उत्पत्ति 19 का 17 पढ़िए। उधर लिखा है, हाँ, और ऐसा हुआ कि जब उन्होंने उनको बाहर निकाला, तब उसने कहा, अपना प्राण लेकर भाग जा, पीछे की ओर ना ताकना और तराई भर में ना ठहरना। उस पहाड़ पर भाग जाना, नहीं तो तू भी भस्म हो जाएगा। हालेलुया। उधर क्या लिखा है? अब्राहम के पीछे आ गया लोत। लोत सोदोम गोमोरा में जी रहा था। तो सोदोम गोमोरा में इतना पाप बढ़ने लगा, और उधर भी परमेश्वर बोल रहा है, लोत को बोल रहा है, तू इस जगह को छोड़कर भाग जा, तू इस जगह को छोड़कर भाग जा। अभी अब्राहम को बोला तू ये सब कुछ छोड़कर भाग जा करके बोला, तो अब्राहम क्या किया? भाग गया और परमेश्वर के पीछे हो लिया। इधर हम देख रहा है, लोत को परमेश्वर बोल रहा है, तू इस जगह को छोड़कर तू भाग जाओ करके बोला। तो लोत ने क्या किया? लोत भागने के लिए ना किया करके उधर लिखा है। उसको खींच कर लेके आकर बाहर कर दिया। ലോത്തിനോട് പറഞ്ഞു, നീ ഇവിടം വിട്ട് ഓടിപ്പോവുക എന്ന് പറഞ്ഞു. എന്നാൽ ലോത്ത് എന്താ ചെയ്തത്? ലോത്തിന് ഓടാൻ വയ്യ. ലോത്ത് അവിടെ പറയുകയാണ്, ലോത്ത് ഓടാൻ പറഞ്ഞപ്പോൾ അവനെന്തുവാ പറഞ്ഞെന്ന് നോക്കിക്കേ. उसने क्या बोला करके देखो, 19 जरा पढ़िए, 19 का 19। देख, तेरे दास पर तेरी अनुग्रह की दृष्टि हुई है, और तूने इसमें बड़ी कृपा दिखाई कि मेरे प्राण को बचाया है। पर मैं पहाड़ पर भाग नहीं सकता, कहीं ऐसा न हो कि कोई विपत्ति मुझ पर आ पड़े और मैं मर जाऊं। नीचे 20। देख, वह नगर ऐसा निकट है कि मैं वहां भाग सकता हूँ, और वह छोटा भी है, मुझे वहीं भाग जाने दे। क्या वह छोटा नहीं है और मेरा प्राण बच जाएगा? आमीन। उधर क्या बोल रहा है? परमेश्वर बोला जगह में भागने के लिए उसको वो तैयार नहीं है। परमेश्वर बोला उस पर्वत के ओर तुम भाग जाओ तो तुम रक्षा प्राप्त कर सकेगा, तुम्हारा जीवन को बचा सकेगा। मगर लोत ने क्या बोला? लोत बोला मेरे को उस पर्वत के ऊपर भागने के लिए नहीं हो रहा है, इसके लिए देखो इधर नजदीक है एक जगह है, एक देश है, उस देश में मैं भाग सकता हूँ। मिस परमेश्वर का कहना को अनसुनी किया और उसका खुद का मर्जी से जगह ढूंढकर वो भागने लगा। इसके वजह से उसका वंश को भी नाश होने लगा करके लिखा है। तो परमेश्वर बोलने का जैसा हम जो छोड़कर जाने के लिए बोल रहा है परमेश्वर, उसको छोड़कर भागेगा तो बहुत ही आशीष हमारा जीवन में हो जाएगा करके परमेश्वर बता रहा है। हम परमेश्वर का कहना मानेगा क्या? अपना खुद का मर्जी से जिएगा। हमारा खुद का मर्जी से जिएगा तो हम बहुत समय खुशी से, शांति से, समाधान से नहीं जी सकेगा। लोत के बारे में हम चिंता करेगा तो लोत ने अब्राहम से झगड़ा कर ये सोदोम गोमोरा चुन लिया है। सोदोम गोमोरा बोलेगा तो बहुत ही फल पुष्ट भरा हुआ जगह है. അബ്രഹാമിനോട് വഴക്കടിച്ചിട്ട്
സൊദോം ഗൊമോറ അവന് മതിയെന്ന് പറഞ്ഞ് ഫലഭൂഷ്ടമായ സ്ഥലം തിരഞ്ഞെടുത്തതാണ് ലോത്ത്. बहुत ही फलपुष्ट जगह था, मगर उधर क्या था, वो समृद्धि के वजह से उधर का सभी मनुष्य पाप कर कर जीने लगा. हमारा भी जीवन में ऐसा है, समृद्धि आएगा तो परमेश्वर का कहना नहीं मानेगा, समृद्धि आएगा तो हम परमेश्वर की ओर नहीं देखेगा. यदि हमारे जीवन में कुछ संकट दुख आएगा तो हम परमेश्वर की ओर देखने लगेगा. इधर लोथ के बारे में चिंता करेगा तो वो बहुत ही बड़ा समृद्धि में हो गया. उसका जीवन में परमेश्वर का याद करने का समय ही नहीं था. നമ്മുടെ ജീവിതം എങ്ങനെയാണെന്നൊന്ന് പരിശോധിച്ചു നോക്കിക്കേ. जोत के समान हमारा समृद्धि हमें परमेश्वर से दूर करते हैं. उनका कहना मानने के लिए हमें तकलीफ होता है क्या? तो ये समृद्धि ज्यादा दिन हमारे साथ नहीं रहेगा. നമ്മുടെ ദൈവത്തിന്റെ വചനത്തെ നാം തിരസ്കരിച്ചുകൊണ്ട്, ദൈവത്തിന്റെ വചനത്തിൽ നിന്ന് പിന്മാറിക്കൊണ്ട്, ദൈവത്തെ വില കൊടുക്കാതെ നാം ജീവിക്കുന്നുവെങ്കിൽ നമുക്ക് സമൃദ്ധി കാണും. പക്ഷെങ്കിൽ ലോത്തിനെ പോലെ അതെല്ലാം നശിച്ചു പോകുന്ന ഒരു അവസ്ഥയിലേക്കായി തീരാൻ സാധ്യതയുണ്ട്. എന്നാൽ അബ്രഹാമിനെ നോക്കിക്കേ, ദൈവം പറഞ്ഞത് വിടാൻ പറഞ്ഞതിനെ എല്ലാം വിട്ടിട്ട് ദൈവത്തിന്റെ പിന്നാലെ പോയപ്പോൾ, ദൈവത്തിന്റെ വാക്കിന്റെ പിന്നാലെ പോയപ്പോൾ അവന് സമൃദ്ധി ദൈവം കൊടുത്തു. അവന്റെ സമൃദ്ധിയിൽ അവൻ ദൈവത്തെ അറിഞ്ഞ് ജീവിച്ചു. अब्राहम को भी परमेश्वर समृद्धि दिया था, मगर परमेश्वर अब्राहम को दिया हुआ समृद्धि उसको परमेश्वर से दूर नहीं किया है. ദൈവം നമുക്ക് സമൃദ്ധി തരുമ്പോൾ, ദൈവം നമ്മെ അനുഗ്രഹിക്കുമ്പോൾ നാം ദൈവത്തിലേക്ക് കൂടുതൽ അടുത്ത് ചെല്ലുകയാണോ അതോ ദൈവത്തിൽ നിന്ന് കൂടുതൽ അകന്നു പോവുകയാണോ ചെയ്യുന്നത്? വിട്ടോടുവാൻ പറയുന്നതൊക്കെ നാം വിട്ടോടുന്നുണ്ടോ? ഇന്നത്തെ 2 तीमोथी നമ്മൾ വായിച്ച വചനം, 2 तीमोथी 2 अध्याय का 22वां वचन में हम जो पढ़ा हुआ वचन हमसे बोल रहा है, इस दुनिया में आज होने वाला पाप का रास्ते से तुम भाग जाओ करके बोल रहा है. आज हमको मालूम है ये दुनिया में हम रोड पे निकलेगा तो जवान लोग क्या क्या करके बैठते हैं. एक गार्डन में जाकर देखो, एक नदी का किनारे में जाके देखो, रास्ते में देखो, इतना मनुष्य जाने का रास्ते पे भी जवान लोगों को शर्म नहीं है. वैसा प्रवृत्ति जवान लोग कर रहा है. तो परमेश्वर बोल रहे हैं, जवानी का मोह को छोड़कर तुम्हें भागना पड़ेगा. जवानी में तू जो हरकत कर रहा है उस हरकत से तुम्हें भागना पड़ेगा. तुम्हें परमेश्वर को परमेश्वर का धार्मिकता में जीने वाला लोगों से मिलजुल कर जीना पड़ेगा. तभी तुम्हारा पाप क्षमा हो जाएगा, तुम भी धार्मी बन जाएंगे, तुम भी पवित्र बन जाएंगे. आजकल का लोगों को परमेश्वर नया करार में बोल रहा है. अब्राहम को बोला जैसा, लोत को बोला जैसा, आज नया करार से परमेश्वर हमसे बोल रहा है, तुम भाग जाओ. जवानी का मोह से आने वाला पापों से तुम्हें भागना पड़ेगा. तो परमेश्वर का कृपा, आशीष, अनुग्रह सब कुछ जैसा परमेश्वर ने हमें वादा किया है, बाइबल में प्रोमिस दिया है, उस प्रोमिस के अनुसार हमारा जीवन भला चंगा और आशीष भरा हो जाएगा.
നമ്മൾ ഇങ്ങനെ ദൈവത്തിൻ്റെ വചനം മനസ്സിലാക്കി ആ വചനപ്രകാരം നാം നമ്മുടെ ജീവിതത്തെ ഒരുക്കുന്നെങ്കിൽ നമ്മൾ സുരക്ഷിതരായിരിക്കും, നമ്മൾ സൗഖ്യമുള്ളവരായിരിക്കും, നമ്മൾ സമാധാനമുള്ളവരായിരിക്കും, നമ്മൾ ദൈവത്താൽ സൂക്ഷിക്കപ്പെടുന്ന വ്യക്തികളായിരിക്കും. അതല്ല എങ്കിൽ അതിലേക്കൂടെ ഒരു കാറ്റ് പോയാൽ ആ കാറ്റും നമ്മളെ പിടിക്കും. അതിലേക്കൂടെ ഒരു വൈറസ് പോയാൽ ആ വൈറസും നമ്മളെ പിടിക്കും. ദൈവത്താൽ സൂക്ഷിക്കപ്പെടുന്ന വ്യക്തികൾക്ക് ഒരു വൈറസിനെയും പേടിക്കേണ്ട കാര്യമില്ല, ഒരു കാറ്റിനെയും പേടിക്കേണ്ട കാര്യമില്ല, ഒരു ശക്തിയെയും പേടിക്കേണ്ട കാര്യമില്ല. परमेश्वर का मर्जी से जीने वाला लोगों को, पवित्रता में जीने वाला लोगों को और परमेश्वर का वचन के अनुसार अपना जीवन को तैयार करने वाले व्यक्तियों को कोई वायरस से, कोई हवा से, तूफान से, कोई तकलीफ से डरने का जरूरत नहीं, क्योंकि परमेश्वर छुड़ाएगा. अब्राहम का प्रार्थना का वजह से लोत नाश होने वाला था सोदोम गोमोरा में. परमेश्वर से अब्राहम विनती किया, मेरे भाई को छुड़ाओ, सोदोम गोमोरा से छुड़ाओ करके इतना प्रार्थना करने के वजह से, अब्राहम का प्रार्थना का वजह से लोत को खींच कर सोदोम गोमोरा से बाहर लेके आया स्वर्गदूत. तो स्वर्गदूत बाहर लेके आकर बोला, तू भागो, पर्वत के ओर भागो. पर्वत बोलेगा तो क्या है? पर्वत बोलेगा तो हमारे परमेश्वर के बारे में बोला है. हालेलुया. परमेश्वर की ओर निकल चलो करके बोला. ദൈവത്തിലേക്ക് അടുക്കാനാ പറഞ്ഞത്. പർവ്വതമാകുന്ന ഞാൻ എൻ്റെ കണ്ണ് പർവ്വതത്തിലേക്ക് ഉയർത്തും, എൻ്റെ സഹായം ആകാശത്തെയും ഭൂമിയും ഉണ്ടാക്കിയ യഹോവയിൽ നിന്ന് വരും. मैं मेरा आंख परमेश्वर होने वाला पर्वत की ओर उठाएगा और मेरा सहायता परमेश्वर आकाश और भूमि बनाने वाला परमेश्वर की ओर से आएगा करके 121 भजन संगीता में लिखा है. तो वही पर्वत के ओर भागने के लिए लोत को बोला, मगर लोत ने अनसुनी किया है. ലോത്ത് അത് അനുസരിച്ചില്ല. ലോത്ത് അനുസരിക്കാഞ്ഞതുകൊണ്ട്, അനുസരിക്കാതിരുന്നത് മാത്രമല്ല, അവന്റെ സ്വന്തം ഇഷ്ടപ്രകാരം ഓടാൻ ആഗ്രഹിച്ചു. നമ്മളെല്ലാം ഇന്ന് നമ്മുടെ സ്വന്തം ഇഷ്ടപ്രകാരമാണോ ഓടുന്നത്? ഒന്ന് ചിന്തിച്ചു നോക്കിക്കേ. സ്വന്തം ഇഷ്ടപ്രകാരം ഓടുന്നവന് പട്ടണം അവന്റെ നോട്ടം മൊത്തം. അടുത്തൊരു പട്ടണം ഉണ്ടെന്ന്, ആ പട്ടണത്തിലേക്ക് ഞാൻ ഓടിക്കോട്ടെ, पर्वतത്തിലേക്ക് ഓടാൻ വയ്യാന്ന്. तो परमेश्वर बोल रहा है, നീ പട്ടണത്തിൽ വസിക്കാൻ ആഗ്രഹിക്കുന്നെങ്കിൽ, പട്ടണത്തിലെ സുഖത്തിലും സുഖലോലുപത്തിലും ജീവിക്കാൻ ആഗ്രഹിക്കുന്നെങ്കിൽ നിന്റെ ജീവിതം അധികം നാൾ സന്തോഷത്തിലായിരിക്കില്ല എന്ന് ദൈവം പറയുകയാണ്. तू परमेश्वर की ओर भागकर आने के लिए तैयार नहीं है तो तुम कितना भी सुखलोलुपता में बड़ा शहर में रह रहे तो भी तुम आशीष भरा नहीं होएगा. लोग भी शहर में जीने के लिए, भागने के लिए इच्छा रखा है. हमारा भी चिंता ये शहर के बारे में है क्या? परमेश्वर होने वाला बहुत ही बड़ा पर्वत के कहना मानने के लिए तैयार है क्या? तैयार है तो परमेश्वर बोल रहे, तुम्हारा सहायता करने वाला मैं हूँ, मैं तुम्हारा सहायक बनकर तुम्हारे साथ रहेगा. ഞാൻ നിന്നെ സഹായിക്കുന്ന ദൈവമായി, ഞാൻ നിന്നെ സൂക്ഷിക്കുന്ന ദൈവമായി, ഞാൻ നിന്നെ കരുതുന്ന ദൈവമായി, നിന്റെ കൂടെ ഇരുന്ന് നിന്നെ ആർക്കും തോൽപ്പിക്കാൻ കഴിയാതെ വണ്ണം, ആർക്കും വീഴ്ത്താൻ കഴിയാതെ വണ്ണം ഞാൻ നിന്നെ സഹായിക്കുമെന്ന് ദൈവം പറയുകയാണ്. എന്നാൽ നീ ഒന്നേ ചെയ്യേണ്ടു, യൗവന മോഹങ്ങളെ വിട്ട് ഓടണം. എന്നിട്ട് ദൈവമുള്ള
വിശുദ്ധിയുള്ള നീതിയുള്ള അതേ മക്കളുമായിട്ട് ഹൃദയത്തിൽ കർത്താവിനെ സ്നേഹിക്കുന്ന വിളിച്ചപേക്ഷിക്കുന്ന ജനങ്ങളോട് ചേർന്ന് ജീവിക്കണം. हालेलुया। परमेश्वर का ये वचन हमें सभी लोगों को परमेश्वर का निकट करने के लिए भाग कर परमेश्वर के पास पहुंचने के लिए सहायता करे। हमारा जो अवस्था है वो अवस्था में हम रहने का समय परमेश्वर का आशीष नहीं मिल रहे करके हमें चिंता आ रहा है, तो उस परमेश्वर के ओर चल पड़ने के लिए, निकल जाने के लिए हम मन लगाएंगे। ये वचन उसके लिए सभी को तैयार करने के लिए प्रार्थना करते हुए ये वचन के जरिए परमेश्वर हम सभी को जैसा अब्राहम को सहायता किया, 7 प्रोमिसेस दिया, उसी प्रोमिस के द्वारा हमें भी आशीष करे। आमीन। അബ്രഹാമിന് കൊടുത്ത 7 പ്രോമിസസുകളും നമ്മുടെ ജീവിതത്തിലും വരുവാൻ തക്കവണ്ണം ഈ വചനം നമ്മെ സഹായിക്കട്ടെ. അതിനായിട്ട് നമുക്ക് നമ്മളെ തന്നെ സമർപ്പിച്ചു കൊടുക്കാം, പ്രാർത്ഥിക്കാം, ദൈവകരങ്ങളിൽ ഏൽപ്പിക്കാം. ഈ വചനം കർത്താവ് നമ്മളോട് വിട്ടോടുവാൻ പറഞ്ഞ സകലത്തെയും വിട്ടോടിക്കൊണ്ട്, വിഗ്രഹാരാധന വിട്ടോടിക്കൊണ്ട്, അന്ധവിശ്വാസങ്ങൾ വിട്ടുഓടിക്കൊണ്ട് സത്യവിശ്വാസത്തിലേക്ക് വരുവാൻ തക്കവണ്ണം ദൈവമേ എന്നെ സഹായിക്കണമേ എന്ന് നമുക്ക് പ്രാർത്ഥിക്കാം. ദൈവം എല്ലാവരെയും വചനത്താൽ അനുഗ്രഹിക്കുമാറാകട്ടെ. ആമേൻ. സ്തോത്രം. വിടേണ്ടതിനെ വിട്ട് ഓടുവാൻ തക്കവണ്ണം ദൈവം നമ്മെ വിളിക്കുകയാണ്. നാം വിട്ടോടി കർത്താവിൻ്റെ സന്നിധിയിൽ ചെന്ന് കർത്താവിൻ്റെ വിശുദ്ധിയിൽ ജീവിപ്പാൻ ദൈവം ഈ വചനത്താൽ നമ്മളെ എല്ലാവരെയും സഹായിക്കട്ടെ. പ്രാർത്ഥിക്കുന്ന ദൈവം എല്ലാവരെയും അനുഗ്രഹിക്കുമാറാകട്ടെ. ആമേൻ. ഈ യൂട്യൂബ് ചാനൽ നിങ്ങളെല്ലാവരും സബ്സ്ക്രൈബ് ചെയ്യണം, ഷെയർ ചെയ്ത് മറ്റുള്ളവർക്ക് കൊടുക്കുക. ദൈവം എല്ലാവരെയും അനുഗ്രഹിക്കുമാറാകട്ടെ. ആമേൻ.